तर नमस्कार मंडळी, परशासारखी एवढी बघून तुम्हालाही वाटलं असेल ही जागा कुठे आहे ते. तर चला मी तुम्हाला सांगतो ही जागा कुठे आहे. तर येथे जाण्यासाठी सातारा शहरापासून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर साधारणतः 12 किलोमीटर अंतरावर लिंब फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आत गेल्यावर 3 किलोमीटर अंतरावर लिंब गाव आहे. या गावाच्या दक्षिणेला 2 किलोमीटर अंतरावर शेराची वाडी आहे. त्या ठिकाणी कृष्णा नदीच्या काठावर ही 12 मोठाची विहीर बांधण्यात आलेली आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे नातू म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये या विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे. अशा या सुंदर 12 मोठाच्या विहिरीचा इतिहास पाहता सुमारे इसवी सन 1719 ते 1724 या दरम्यान श्रीमंत वीरुबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम सुरू केले. त्या काळी लिंब गावाच्या आसपास सुमारे 300 झाडांची आमराई होती. या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी या विहिरीची रचना केली गेली. या विहिरीचे स्थापत्य म्हणजे व्यास 50 फूट आणि खोली 110 फूट असून अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आहे. तर येथे मोडी लिपीत एक शिलालेख सुद्धा आहे. जमिनीखालील महालात ही विहीर आहे. तर मुख्य द्वारावर कलाकुसर आणि आतील बाजूस विविध चित्रे कोरलेली आहे. आणि विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे शिल्प देखील या खांबावर कोरलेले आपल्याला दिसतात. आणि विहिरीला प्रशस्त असा जिना आणि काही चोरवाटा आहेत आणि विहिरीवर 15 थारोळी आहेत. या चोरवाटातून वर आले की 12 मोठाची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते. ही विहीर एक सुंदर स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे. तर हा होता माझा एक छोटासा प्रयत्न आपल्या ऐतिहासिक वास्तूंबद्दल माहिती देण्याचा. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.